नमस्कार मित्रांनो, आपण आलोय राजा मित्रांनो. आणि कराड आहे ना ही बैल, कराडात बैल आहे. करारात आहे. अं, करार झाले किती दिवस झाले करार झाले? करार होऊन आता 6 महिने झाली की. कितीला केलेला करार? काय करार आमचा गुपित आहे. गुपित करार? गुपित आहे. बरं, 6 महिने झालं. मग आता किती महिन्याचा करार ठरला होता? करार आपला 1 वर्षाचा करार आहे. 1 वर्षाचा करार आहे. आणि म्हणजे कुठं बघितलेला बैल पहिल्यांदा तुम्हाला की का ह्याच्या संगच करार करायचं का ठरलं? ही आमचं शेठ अण्णा शेठ गाडगे यांच्यावर विश्वास ठेवून आपण करार केलेला आहे बैल. आणि पहिला आदत मध्ये पण हा राजा भरपूर पळलाय. हे आपल्या अख्ख्या सातारा जिल्ह्यात त्याचं नाव आहे. बरं. आणि त्यात घाटात पण 1 नंबर पळतोय तो. घाटाचा राजा 2 वेळा घाटाचा राजा झालेला आहे. आणि आणल्यानंतर मला वाटतं मीच पहिल्यांदा मला घेतली नंतर करार झाला त्यावेळेस. हे आणि गर्णिकेचा राजा सेम दिसतो, अगदी एका जोट्यात पण पळाली. एका जोट्यात पण पळलोय. कुठं राहिला परत इथं? किती मैदान राहिला? आम्ही 6 मैदान गुलाल केलाय. 6 मैदान. 6 मैदानात गुलाल केलाय. आणि 1 नंबर कुठे गेला? एक बकासूर सोबत कोरेगावला केला. कोरेगावला 1 हा नंबर. 1 नंबर केला. आणि आता परत 6 महिन्यात 6 वेळा गुलाल केला. 6 चांगलं म्हणजे चांगलं. हा चांगल्या चांगल्या पैरात पळून आपण राहिलोय. आता काय अडचण येते बैलाला का नाही? आता अडचण नाही. आता बैल पण चांगला पळतोय. आता पहिल्याला अडचण येत नसेल? पहिल्याला अडचण नाही येत आता. काय आम्हाला दिसले साहेब काय म्हणतात का? शेट शेटचं काय नाही. शेट व्यवस्थित त्यांचं शेटच नियोजन करतात. राजाचं सौरभ ह्या आणि शेट 2 जण नियोजन करतात. आता नावाचा आहे, टॉपला पळतोय. पहिल्याच मैदानात आपण चोराडला गट काढला होता. शिवा आधी पण बाकासूर बरोबर पळाला ना? हो 2 वेळा आधी केला. एकदा 1 नंबर केला आणि एकदा 2 नंबर केला बकासूर सोबतच. आणि आता परत 1 नंबर केला. आता परत एकदा 1 नंबर अजून एकदा पळणार. म्हणजे बाकासूर बरोबर पळायला जावं तिथं राहिलाय. राहिला 100% राहिलाय. काय व्हायचे म्हणजे ही काय खाली जास्त पोहती वर जास्त पोहती? राजाला खालून बुडातून तळ जास्त आहे. तर कोरेगावचं मैदान, कोरेगावला 1 नंबर केला. कसं नियोजन केलं? सौरभ दादानी नियोजन केलं होतं. रॉयल कारभार त्यांनी नियोजन केलं होतं. दादाशी म्हणलं एकदा आपल्याला बकासूरच्या गळ्यात पळायचंच आहे. त्यामुळे त्यांनी नियोजन परफेक्ट केलं आणि 1 नंबर झाला. काय बाकासूर विषय काय सांगता? ती देवच आहेत, त्याबद्दल काय बोलायला ती कमीच आहे. जेव्हा तुम्ही मोठ्यात आला तेव्हा 1 नंबर केला. आणि आता किती दिवस करार असणार आहे का? वाढत म्हणजे आता काय सांग? कराड वाढवणार 100%. त्याच काय नाही. करार म्हणजे ती तुमचं घरात घरगुती संबंध आहे त्यात काय नाही विषय. बैलात काय म्हणजे वेगळं पण काय वाटतं बैलात? बैल दिसायला पण वेगळा आहे आणि त्याचं पळ पण वेगळाच आहे. म्हणजे नाव केलं नाव केलंय. काय? आणि मला वाटतं कोरेगावच्या मैदानात आम्हाला दिसले पण शेट होतं. शेट पहिल्यांदाच मैदानात आले आणि पहिल्यांदाच राजानं 1 नंबर करून दिला. तिथंच मन जिंकलं. मन जिंकलं बास म्हणलं. काय शेटचा व्यवसाय काय? गला व्यवसाय. गला व्यवसाय. मित्रांनो, गला व्यवसाय म्हणजे एक म्हणायला लागलं बैलगाडी क्षेत्रातला जर मेन खांब असेल तर गला व्यवसाय. आणि फौजी तर ह्यो राजा डबल दिसतो आणि पहिल्याच मैदानात पळाला. काय काय म्हणजे राजातून ह्याच्यात काय राजा गर्णिकेचा राजा आणि ही सेम दिसणार आहेत म्हणून आम्ही राजा नाव ठेवलं होतं. नितीन भाऊनी सांगितलं होतं आपल्या पहिल्या बाईट मध्ये आपण. आणि पळ पण सेम राजा गतीचा आहे. अजून एकदा राजाच्या जोट्यामध्ये पळणार आहे. अजून राजा एकदा पळणार आहे मित्रांनो. तर बैल जर बघितलं तर मित्रांनो सेम गर्णिकेचा राजा असल्यासारखा आणि वेगळं पण आहे. फक्त राजा खाली वर जास्त पोहतो, ह्यो खाली जास्त पोहतो. म्हणजे नर्म ही अण्णा शेठ गाडगे पाचवड सरपंच आता सरपंच आहेत पाचवडचे ते. त्यांच्यामुळे आपला करार झाला हा. आणि गोपाळ फौजे आणि अण्णा शेठचं चांगलं म्हणजे जुने संबंध आहेत त्यांचे. आणि त्यात 7 लागले त्यांचे. पोपट शेठ त्यांची 7 लागली. आता त्यांच्या म्हणजे त्यांच्या देखरेख खाली बैल आहे सगळा. त्याचं काय नाही विषय, व्यवस्थित चाललंय. आणि आमच्या शेठ काय व्यवस्थित चाललंय सगळं त्यांचं. काय त्यांचं चांगलं रिलेशन आहे. धन्यवाद मित्रांनो.